वैद्यकीय निदान किंवा इंजिनिअरिंगच्या जगात गोष्टी कशा अगदी स्पष्ट असतात हे आपण नेहमीच पाहतो. हो, म्हणजे तिथे सगळं कसं मोजता येण्यासारखं असतं. अगदी बरोबर. म्हणजे समजा हाताचं हाड मोडलं तर एक्सरे काढल्यावर ती मोडलेली जागा एका पांढऱ्या रेषेसारखी अगदी स्पष्टपणे दिसते. डॉक्टर त्याकडे बोट दाखवून थेट सांगतात की हा बघा इथे प्रॉब्लेम आहे. नक्कीच, कारण तिथे एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. मधला कोणताही मार्ग तिथे नसतो. हो ना. आपल्याला अशा डोळ्यांना दिसणाऱ्या आणि सहज वर्गीकरण करता येणाऱ्या गोष्टींची खूप सवय झालेली असते. पण जेव्हा आपण मानवी स्वभावाच्या आणि विशेषतः सत्य आणि असत्य यांच्यातील संघर्षाच्या जगात प्रवेश करतो ना, तेव्हा तो एक्सरे मशीन अचानक निकामी झाल्यासारखा वाटतो. खरंय, तिथे कुठलीही पांढरी रेषा दिसत नाही. हो, आणि हे सगळं जग फारच गुंतागुंतीचं, धूसर आणि न मोजता येण्यासारखं होऊन जातं. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा विषय तसा मानवी अस्तित्व इतकाच जुना आहे. हो, आज आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे खोटेपणा उघडकीस येतोच या विचारांवर आधारित काही अत्यंत उत्तम साहित्य आहे. पण एक गोष्ट मी इथे स्पष्ट करू इच्छिते. आपण हे एखाद्या नैतिकतेचा किंवा उपदेशाच्या दृष्टिकोनातून अजिबात पाहणार नाही आहोत. नाही, म्हणजे तसं बघायला गेलं तर तसा आपला उद्देशच नाहीये. बरोबर. त्यापेक्षा खोटेपणाला सुरुवातीला जे प्रचंड यश मिळतं आणि नंतर त्याचा जो अटळ कोसळणारा प्रवास असतो त्यामागचं मानसशास्त्र आपल्याला समजून घ्यायचंय. खोटेपणा सुरुवातीला इतका ताकदवान का वाटतो? लोक स्वतःचं नुकसान होणार हे माहीत असूनही खोट्याच्या आहारी का जातात हे आज आपण उलगडणार आहोत. आणि ह्या साहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की ते केवळ खोटं बोलू नका असा कोरडा उपदेश करत नाही. ते या संपूर्ण प्रक्रियेची अक्षरशः चिरफाड करतं. हो, आणि ते खूप गरजेचं आहे. नक्कीच. कारण खोटेपणा आणि सत्य हे माणसाच्या दैनंदिन जगण्याचे, त्याच्या आतल्या भीतीचे आणि त्याच्या मानसिक सुरक्षिततेचे अतिशय खोलवर रुजलेले पैलू आहेत. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोटं बोलताना पाहतो तेव्हा तो केवळ एक शब्द नसतो. मग तो काय असतो? तो स्वतःला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीने खेळलेला एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ असतो. बापे, म्हणजे हा एक प्रकारचा सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे तर. मग या खेळाच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. साहित्यातल्या नोंदीनुसार काही वेळा खोटेपणाचा पडदा इतका जाड असतो की तो सत्याला पूर्णपणे झाकून टाकतो. हो, सुरुवातीच्या टप्प्यात तरी नक्कीच असं होतं. म्हणजे एखादा माणूस जेव्हा पहिल्यांदा खोटं बोलतो ना, तेव्हा तो परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यात अत्यंत यशस्वी होतो. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये एखादी मोठी चूक झाली आणि बॉसने विचारल्यावर एखाद्याने अत्यंत आत्मविश्वासाने खोटा रिपोर्ट सादर केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या क्षणी बॉसचा त्याच्यावर विश्वासही बसतो. तर मानवी मेंदूच्या डोपामिन या रसायनात आणि तात्काळ मिळणाऱ्या दिलाशात दडलेला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलून एखाद्या संकटातून सुटते तेव्हा मेंदूला एक असा संदेश जातो की आपण एका मोठ्या धोक्यावर नियंत्रण मिळवलं आहे. अच्छा, म्हणजे मेंदूला वाटतं की आपण सेफ आहोत आता. अगदी बरोबर. ती व्यक्ती स्वतःला अत्यंत चतुर समजते कारण तिने दुसऱ्या माणसाच्या विचार प्रक्रियेवर, त्याच्या दृष्टिकोनावर यशस्वीपणे प्रभाव टाकलेला असतो. समोरच्या व्यक्तीकडे सत्य पडताळून पाहण्यासाठी तत्काळ कोणतीही यंत्रणा नसते. हो, म्हणजे बॉसकडे लगेच चेक करायला काहीच नसतं. बरोबर. आणि त्यामुळेच खोटं बोलणाऱ्याला एक भ्रामक विजयाची अनुभूती मिळते. मेंदूला तो तात्पुरता हाय किंवा आनंद मिळतो. हा मुद्दा खूपच रंजक आहे. म्हणजे हे थोडक्यात सांगायचं तर भरमसाठ व्याजदराच्या कर्जासारखं आहे. एखाद्याला पैशांची अत्यंत निकड असते, तो कुठून तरी अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज घेतो. हो, आणि त्याला वाटतं प्रश्न सुटला. हो ना. त्या क्षणी त्याची अडचण सुटते, त्याला सुरक्षित वाटतं. पण तो हे विसरतो की हे कर्ज त्याला भविष्यात उद्ध्वस्त करणार आहे. किंवा मला हे एका पत्त्यांच्या बंगल्यासारखं वाटतं. पत्त्यांचा बंगला हे खूप छान उदाहरण आहे. हो, कारण बघा ना, पत्त्यांचा बंगला जेव्हा उभा राहतो तेव्हा तो किती सुंदर, उंच आणि परिपूर्ण दिसतो. पण त्याचा पाया तो तर फक्त हवेच्या एका छोट्याशा झुळकीवर अवलंबून असतो. हे कर्जाचं आणि पत्त्यांच्या बंगल्याचं उदाहरण अतिशय चपखल आहे. कारण कर्जाप्रमाणेच इथेही तातडीचा दिलासा हाच तो सापळा असतो. खोटं बोलल्यामुळे कठीण प्रसंगातून, लाजेतून किंवा शिक्षेतून तात्पुरती सुटका नक्कीच मिळते. आणि माणसाचा स्वभावच तसा आहे ना, आपण लगेच मिळणाऱ्या फायद्याकडे जास्त बघतो. अगदी. मानवी मेंदू हा नेहमीच तात्काळ मिळणाऱ्या फायद्याकडे आकर्षित होतो आणि दूरगामी परिणामांकडे दुर्लक्ष करतो.
पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसं वास्तवाचा आधार नसलेली कोणतीही गोष्ट टिकवून ठेवणं अशक्य होऊ लागतं. म्हणजे तो पत्त्यांचा बंगला कोसळणारच असतो. होय, कारण त्याला गुरुत्वाकर्षणाचा म्हणजेच सत्याचा नियम लागू होतोच. तो तुम्ही कितीही काळ टाळण्याचा प्रयत्न केला तरी. चला, आपण हा मुद्दा थोडा उघडून बघूया, कारण मला वाटतं इथेच खरी गोम आहे. पत्त्यांचा बंगला कमकुवत आहे हे त्या खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला आत कुठेतरी माहिती असतंच. नक्कीच माहिती असतं. सबकॉन्शियस लेव्हलवर तरी असतंच. मग तो बंगला सावरण्यासाठी ती व्यक्ती काय करते? साहित्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की एक खोटं टिकवण्यासाठी सतत नवीन खोट्यांची गरज भासते आणि इथूनच खोटेपणाच्या त्या साखळीची निर्मिती होते. बरोबर. एक भयानक साखळी तयार होते. पण हे नक्की कसं काम करतं? एक खोटं दुसऱ्या खोट्याला जन्म देतं, ही प्रक्रिया मानसशास्त्रीयदृष्ट्या कशी घडते? आपला फक्त स्मृती या एकाच भागावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे फक्त आठवून सांगायचं असतं. अगदी तसंच. घटना जशी घडली तशी आठवायची आणि सांगायची. यासाठी मेंदूला फारशी ऊर्जा खर्च करावी लागत नाही. पण जेव्हा खोटं बोललं जातं तेव्हा मेंदूला एक नवीन काल्पनिक वास्तव निर्माण करावं लागतं. बापरे, म्हणजे स्वतःची अशी एक वेगळी दुनियाच तयार करायची. हो, आणि आता हे काल्पनिक वास्तव टिकवण्यासाठी मेंदूला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं. कुणाला काय सांगितलं होतं, कोणत्या क्रमाने सांगितलं होतं, त्यातल्या तारखा काय होत्या, समोरच्या व्यक्तीला काय माहीत असू शकतं, हे सर्व सतत लक्षात ठेवावं लागतं. हे ऐकूनच मला दमछाक झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे हा एखाद्या दिग्दर्शकाने चित्रपट बनवण्यासारखा प्रकार झाला, पण तेही स्क्रिप्ट न लिहिता सगळं डोक्यात ठेवायचं. हे अगदी योग्य वर्णन आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण ही असते की वास्तवातली प्रत्येक नवीन घटना या काल्पनिक कथेत बसवावी लागते. म्हणजे अचानक काहीतरी नवीन घडलं तर ते जुन्या खोट्याशी सुसंगत करण्यासाठी आणखी एक नवं खोटं बोलावं लागतं. या प्रक्रियेत मेंदूतल्या अमिगडाला नावाच्या भागाला सतत धोक्याचा इशारा मिळत राहतो. म्हणजे शरीरात तणाव वाढायला लागतो ना? हो, शरीरात तणावाची संप्रेरके किंवा स्ट्रेस हॉर्मोन्स स्रवू लागतात. पाहता पाहता ही साखळी इतकी मोठी होते की ती व्यक्ती स्वतःच या गुंत्यात अडकून पडते. मेंदू अक्षरशः थकून जातो. हे ऐकताना मला एक प्रचंड मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता विरोधाभास? बघा ना, जी व्यक्ती सुरुवातीला स्वतःला परिस्थितीचा मास्टरमाइंड समजत होती, जिने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खोटं बोलण्याचा तो पर्याय निवडला होता, तीच व्यक्ती शेवटी स्वतःच्याच खोटेपणाची गुलाम बनते. हो, हे 100% खरं आहे. म्हणजे आता नियंत्रण त्या व्यक्तीच्या हातात नसतं, तर तिने निर्माण केलेल्या त्या खोट्या दुनियेच्या हातात असतो. ज्या खोटेपणाने सुरुवातीला सुरक्षितता दिली होती, तोच खोटेपणा आता तिला प्रत्येक क्षण घाबरवून सोडतो. आणि यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य होऊन बसतं. कारण जर त्या साखळीतला एकाही खोट्याला धक्का लागला, एकही दुवा निखळला, तर ती संपूर्ण साखळीच उलगडणार असते. म्हणजे तो पत्त्यांचा बंगला कोसळणारच. हो, आणि तो वाचवण्यासाठी माणसाला सतत तिथे उभं राहून त्याला आधार द्यावा लागतो. माणसाची सर्व बौद्धिक ऊर्जा, वेळ आणि शांती फक्त तो एक भ्रम टिकवण्यात खर्च होऊ लागते. माणूस स्वतःच्या जाळ्यात अडकलेला शिकार बनतो. हे खरंच भयंकर आहे. आणि ह्या सगळ्या मानसिक गोंधळाच्या, सततच्या धावपळीच्या आणि अफाट ऊर्जा खर्च होण्याच्या अगदी विरुद्ध ध्रुवावर असतं ते सत्य. अगदी बरोबर. सत्याचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे. हो, कारण साहित्यात सत्याचं जे स्वरूप सांगितलं आहे ते अतिशय शांत आणि संयमी आहे. खोट्याला टिकवण्यासाठी सतत ऊर्जा लागते, पण सत्याला कोणत्याही ऊर्जेची गरज नसते. पण इथे मला एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? जर सत्य इतकंच शक्तिशाली आहे, तर ते नेहमी सुरुवातीलाच का जिंकत नाही? ते इतकं पॅसिव्ह किंवा निष्क्रिय का वाटतं? खरं तर सत्य हे निष्क्रिय नसतं, तर ते स्वयंपूर्ण असतं. स्वयंपूर्ण म्हणजे कसं? म्हणजे त्याला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही आधाराची, बॅकअप प्लॅनची किंवा गोंधळाची गरज नसते. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या साहित्यात एक अतिशय सुंदर आणि सार्थ उदाहरण दिलं आहे, ढगांमागे लपलेल्या सूर्याचं. अच्छा, ढग आणि सूर्य. हो, ढग जेव्हा येतात तेव्हा ते खूप गडबड करतात. विजा चमकतात, अंधार होतो आणि ते सूर्याला काही काळासाठी झाकून टाकतात. त्यावेळी असं वाटू शकतं की सूर्य नाहीसा झालाय, पण सूर्य त्या ढगांशी लढत बसत नाही. तो फक्त स्वतःच्या जागी शांत स्थिर राहतो. बरोबर. कारण ढगांची ताकद सूर्याला कायमचं नष्ट करण्याची नसते. ढगांकडे मर्यादित ऊर्जा असते. ते फक्त तात्पुरतं सूर्याला लपवू शकतात. जेव्हा त्यांची ऊर्जा संपते,
पाऊस पडून जातो तेव्हा सूर्य पुन्हा चमकू लागतोच. क्या बात आहे. हे उदाहरण अगदी चपखल बसतं इथे. हो ना. तशाच प्रकारे खोटेपणा कितीही मोठा असला, त्याचा पडदा कितीही जाड असला, तरी तो सत्याला कायमचं लपून ठेवू शकत नाही. सत्यावर वास्तवाचा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो तो त्याला शेवटी वर घेऊन येतोच. म्हणजे सत्य हे अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे. अगदी. आणि खोटेपणा हा त्या मूळ स्वभावावर आलेला एक तात्पुरता ताण आहे. म्हणजेच खोटेपणाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जो सततचा आवाज, गडबड किंवा बनावटपणा करावा लागतो, तोच त्याच्या अंताचे मुख्य कारण ठरतो. हो. कारण कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असते. बरोबर. कारण मेंदूची आणि त्या व्यक्तीची ऊर्जा कधीतरी संपणारच. आणि जेव्हा ती संपते तेव्हा सत्याची शांतता जिंकते. सत्य हे एखाद्या खडकासारखं असतं, ज्यावर लाटा सतत आदळतात. लाटांचा आवाज खूप असतो, पण शेवटी लाटा ओसरतात आणि खडक तिथेच भक्कम उभा असतो. हे अगदी अचूक वर्णन आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रयत्नाविना समोर येण्याची ताकद असते. जेव्हा खोटेपणाची ऊर्जा संपते तेव्हा सत्य आपोआप समोर येतं. बरं. आता या सगळ्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष मानवी आयुष्यावर आणि विशेषतः मानवी नातेसंबंधांवर काय परिणाम होतो याकडे वळूया. हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. हो, कारण साहित्यात हे अतिशय स्पष्ट केलं आहे की या वैयक्तिक संघर्षाचा सर्वात मोठा फटका मानवी नातेसंबंधांना बसतो. आणि नातेसंबंध हे विश्वासावर उभे असतात. पण मला इथे विश्वास या संकल्पनेच्या यंत्रणेबद्दल थोडं खोलात जायचं आहे. नक्कीच विचारू शकता. विश्वास हा एकदा तुटला की तो पुन्हा का जोडता येत नाही? असं काय होतं नक्की? बघा, विश्वास हा मानवी नातेसंबंधांचा केवळ पाया नाही, तर तो एक प्रकारचा बायनरी कोड आहे. बायनरी कोड म्हणजे 1 आणि 0 असा? अगदी तसंच. एकतर तो असतो किंवा नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते तेव्हा ती केवळ एक घटना लपवत नसते, तर ती समोरच्या व्यक्तीच्या अंदाजाच्या क्षमतेवर आघात करत असते. म्हणजे आपला समोरच्या व्यक्तीबद्दलचा जो अंदाज असतो तोच चुकीचा ठरतो. बरोबर. आपण आपल्या जवळच्या लोकांवर विश्वास का ठेवतो? कारण आपल्याला वाटत असतं की ते कठीण प्रसंगातही आपल्याशी प्रामाणिक राहतील. पण जेव्हा खोटेपणा उघडकीस येतो तेव्हा तो विश्वास एका काचेच्या फुलदाणीसारखा फुटतो. हो, आणि ती फुलदाणी तुम्ही कितीही डिंक लावून किंवा प्रयत्नांनी पुन्हा जोडली तरी तिला गेलेले तडे कायम दिसतात. ती फुलदाणी पुन्हा पहिल्यासारखी पाणी धरून ठेवू शकत नाही. अगदी तसंच. आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या इथे एक अत्यंत भयंकर गोष्ट घडते, ज्याला आपण मेंटल ऑडिट किंवा मानसिक पडताळणी म्हणू शकतो. हे मेंटल ऑडिट म्हणजे नक्की काय? जेव्हा एखादा जोडीदार किंवा मित्र खोटं बोलताना पकडला जातो तेव्हा समोरची व्यक्ती केवळ त्या एका खोट्यापुरती थांबत नाही. ती व्यक्ती भूतकाळातल्या सर्व घटनांचा नव्याने विचार करू लागते. अच्छा, म्हणजे जुन्या गोष्टी उकरायला लागतात. हो. समोरच्या व्यक्तीच्या मनात विचार येतो, जर याने आज खोटं सांगितलं आहे तर 3 वर्षापूर्वी त्या ट्रिपच्या वेळी तो जे म्हणाला होता ते खरं होतं का? गेल्या महिन्यात पैशांच्या बाबतीत जे सांगितलं ते खरं होतं का? हा संशय एकदा का नात्यात आला की त्या नात्याचा पायाच उखडला जातो. मग ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? हे किती भयानक आणि अतार्किक आहे बघा ना. हो. मानवी वर्तन अनेकदा अतार्किक असतंच. एखादी व्यक्ती एखाद्या क्षुल्लक चुकीसाठी, तात्पुरत्या फायद्यासाठी खोटं बोलते. कदाचित ऑफिसमध्ये 2 तासांची सुट्टी लपवण्यासाठी खोटं कारण दिलं जातं. पण त्यासाठी पणाला काय लावलं जातं? तर 10-15 वर्षांचा कमावलेला विश्वास. हीच तर खरी शोकांतिका आहे. हो ना. जगातील सर्वात स्वस्त आणि तात्पुरत्या गोष्टीसाठी आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट पणाला लावतो. आणि यातली सगळ्यात वाईट गोष्ट हीच आहे की खोटं बोलताना माणूस कधीच त्या किमतीचा विचारच करत नाही. त्याला वाटतं की मी हे लपवून ठेवेन, कुणाला काहीच समजणार नाही. पण सत्य तर समोर येतच ना कधीतरी. हो. आणि सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा केवळ ती लपवलेली गोष्टच समोर येत नाही, तर त्या व्यक्तीचं संपूर्ण चारित्र्य संशयाच्या भोवऱ्यात अडकतं. त्यानंतर ती व्यक्ती खरं बोलत असली तरी समोरच्याला त्यात खोटेपणा शोधायची सवय लागते. बापरे, म्हणजे तो ठपका कायमचाच बसतो. होय. खोटं बोलून मिळवलेले सगळे तात्पुरते फायदे शून्य होतात आणि उरते ती फक्त अविश्वास नावाची खूप मोठी किंमत, जी आयुष्यभर मोजावी लागते. पण थांबा, इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. आणि मला इथे थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. बोला ना, काय विचार आहे? हे सगळं ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण खऱ्या आयुष्यात नेहमी सत्य बोलणं शक्य असतं का? समजा एखाद्या खोट्यामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल, किंवा एखाद्या छोट्या खोट्यामुळे जर एखाद्या कुटुंबाचं घर तुटण्यापासून वाचत असेल, तर तिथे सत्य बोलणं शहाणपणाचं ठरेल का? खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. हो ना, कारण अनेकदा सोयीचा मोह हा व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटू शकतो,
अशा वेळी काय करायचं? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. साहित्यामध्ये सत्य या संकल्पनेला फक्त शाब्दिक अर्थाने घेतलेलं नाही, तर त्यामागील हेतूच्या संदर्भातही पाहिलं आहे. म्हणजे इंटेन्शन जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. जर एखाद्या खोट्यामागे कुणाला तरी इजा पोचवण्याचा, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा किंवा एखादी गुन्हेगारी कृत्य लपवण्याचा हेतू असेल, तर तो खोटेपणा माणसाला आतून पोखरून काढतो. आणि जर दुसऱ्याला वाचवण्यासाठी असेल तर? जसं तुम्ही म्हणालात, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी बोललेलं खोटं हे तत्वज्ञानाच्या दृष्टीने नक्कीच अपवाद मानलं जाऊ शकतं. मात्र इथला मुख्य मुद्दा हा आहे की माणूस स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी जे खोटं बोलतो ते त्याला नेहमीच विनाशाकडे घेऊन जातं. अच्छा, म्हणजे फरक यात आहे की खोटं कशासाठी बोललं जातंय, स्वतःचा बचाव करण्यासाठी की दुसऱ्याच्या हितासाठी? होय, तोच मुख्य फरक आहे. पण तरीही मला वाटतं की स्वतःच्या चुका मान्य करणं, सत्य बोलणं हे अत्यंत कठीण काम आहे. तिथे धैर्याचा कस लागतोच. नक्कीच लागतो. कारण सत्य बोलल्याने तात्काळ नुकसान होऊ शकतं, लोक रागावू शकतात किंवा कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे खोटं बोलून त्यातून पळ काढणं हा नेहमी सोपा मार्ग वाटतो. पण तो मार्ग शेवटी खड्ड्यातच नेतो. हो, आणि साहित्यात म्हटल्याप्रमाणे त्या सोयीचा मोह टाळणं हीच खऱ्या धैर्याची परीक्षा असते. आणि या धैर्याचं सर्वात मोठं बक्षीस काय असतं माहितीये का? काय असतं? भयमुक्त जीवन. क्या बात आहे. हे फार सुंदर आहे. जेव्हा एखाद्या माणसाकडे लपवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा त्याला कोणालाही घाबरण्याची गरज नसते. अगदी बरोबर. त्याचा कॉग्निटिव्ह लोड शून्य असतो. म्हणजे त्याला रात्रीची झोप अगदी शांत लागते. एकंदरीत विचार केला तर सत्य बोलणं हे केवळ एक नैतिक कर्तव्य नाहीये, तर ती स्वतःला तणावमुक्त ठेवण्याची, आपले मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याची एक अत्यंत स्वार्थी आणि तरीही प्रभावी पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाही. हे तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलं. माणसाच्या आयुष्यातील बहुतांश ताणतणाव, नैराश्य आणि चिंता या वास्तवापासून पळ काढण्यातून निर्माण होतात. हो, ते सततचं दडपण असतं ना. हो, माझं पितळ उघड तर पडणार नाही ना, ही टांगती तलवार माणसाला आतून खात असते. पण जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या डोक्यावर अशी कोणतीही तलवार नसते. सुरुवातीचा त्रास सहन करण्याची तयारी ठेवली तर नंतरचं आयुष्य हे पूर्णपणे मुक्त आणि समाधानी असतं. खरंच, आजच्या या विशेष सखोल चर्चेतून आपण एका अत्यंत महत्वाच्या मानवी यंत्रणेचा वेध घेतला आहे. खोटेपणाची सावली कितीही मोठी आणि गडद असली तरी सत्याचा प्रकाश शेवटी त्या सावलीवर मात करतोच. नक्कीच, आणि हीच निसर्गाचं सूत्र आहे. हो, विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या साहित्यातून हे अतिशय स्पष्ट होतं की खोटेपणाचा मुखवटा गळून पडणे आणि सत्य समोर येणे ही केवळ एक नैतिक संकल्पना नाही, तर ती मानवी मानसशास्त्राची आणि वास्तवाची एक अटळ प्रक्रिया आहे. कारण आपण आपल्या मेंदूला आणि जगाला कितीही चलाखीनं फसवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तो पत्त्यांचा बंगला कोसळतोच. हो, आणि त्या पडझडीतून वाचायचं असेल तर सत्याच्या साधेपणाचा आणि शांततेचा स्वीकार करणं हेच सर्वात मोठं शहाणपण आहे. कारण खोटेपणाच्या साखळ्या विणण्यात स्वतःची संपूर्ण बुद्धिमत्ता आणि ऊर्जा पणाला लावण्यापेक्षा वास्तवाला सामोरे जाण्यात जी ताकद असते ती माणसाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करते. निश्चितच आजची ही चर्चा संपवताना एक अतिशय विचारप्रवर्तक प्रश्न मी इथे मागे ठेवून जाते. आपण पाहिलं की सत्याला कोणत्याही सजावटीची गरज नसते आणि ते स्वतःच सिद्ध होतं. हो, ते तर आपण चर्चेत पाहिलंच. पण मग असा प्रश्न पडतो की खोटेपणाला सुरुवातीला जे यश मिळतं ते खरोखर खोटेपणाचं सामर्थ्य असतं की सत्याच्या शांततेचा आणि संयमाचा घेतलेला तो एक तात्पुरता गैरफायदा असतो? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाचे, जर सत्य उशिरा का होईना समोर येतच तर तो उशीर कमी करण्याची ताकद आपल्या हातात असते का? हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनीच निवांतपणे विचार करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण चर्चेत. तोपर्यंत वास्तवाचे भान ठेवून पुढे चालत राहूया.